नमस्कार. सेट 2026 परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी पुढचे काही महिने खूप खूप महत्त्वाचे आहेत. तर मग या 6 महिन्यांच्या वेळेचं सोनं कसं करायचं? चला, आज आपण ह्याच एक स्पष्ट आणि एकदम सोपा आराखडा पाहणार आहोत. तयारीला लागण्याआधी ना एक गोष्ट डोक्यात अगदी पक्की बसून घेऊया. बघा, सेट परीक्षा ही फक्त ज्ञानाची कसोटी नाहीये, तर ती आहे योग्य नियोजनाची, सातत्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं योग्य उत्तर निवडण्याच्या कौशल्याची. म्हणजे नुसती हुशारी असून नाही चालणार, तर एक योग्य रणनीतीच आपल्याला इतरांपेक्षा 4 पावलं पुढे ठेवणार आहे. आता 6 महिने ऐकायला खरंच खूप मोठा काळ वाटतो नाही का? पण अजिबात काळजी करू नका. आपण काय केलंय तर या संपूर्ण प्रवासाला अशा सोप्या टप्प्यांमध्ये विभागलाय की प्रत्येक वेळी फक्त एकाच गोष्टीवर आपलं लक्ष राहील. समजा हा आपला यशापर्यंत पोहोचण्याचा एक पक्का रोडमॅपच आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाचा पहिला आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी. हा आहे आपला पायाभरणीचा काळ. कारण पाया जितका मजबूत असेल ना, तितकीच आपली यशाची इमारत उंच आणि भक्कम उभी राहील. मग ह्या पहिल्या 2 महिन्यात नक्की करायचं तरी काय? फक्त 3 गोष्टी. 1. पेपर आयचे सगळे 10 युनिट्स एकदा सविस्तर वाचून काढायचे. 2. प्रत्येक युनिटच्या स्वतःच्या शब्दात सुटसुटीत नोट्स बनवायच्या. आणि 3. इथे MCQ सोडवण्याची घाई अजिबात करायची नाही. आपलं पहिलं ध्येय आहे संकल्पना समजून घेणं. एकदा का हे पक्क झालं ना की पुढचा रस्ता आपोआप सोपा होणार आहे. म्हणजे बघा, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या पहिल्या टप्प्याचं उद्दिष्ट आहे युद्धाचं मैदान नीट समजून घेणं. आपला अभ्यासक्रम नेमका आहे तरी काय, किती खोल आहे, यात काय काय येतं याचा एक स्पष्ट नकाशा आपल्या डोक्यात तयार झाला पाहिजे. म्हणजे पुढे गोंधळ नको. बरं, तर पाया आता पक्का झालाय. मग आता त्यावर इमारत बांधायला सुरुवात करायची वेळ आलीये. मार्च आणि एप्रिल हा आहे दुसरा टप्पा, जिथे आपण शिकलेल्या गोष्टींना प्रत्यक्षात कसं वापरायचं हे शिकणार आहोत. हा आहे ज्ञान आणि सरावाचा काळ. आता इथून पुढे खरी कसोटी सुरू होतीये, ज्ञानाला गुणांमध्ये बदलण्याची. आता आपण पेपर 1 साठी MCQ आधारित अभ्यास सुरू करणार. पण फक्त बरोबर उत्तर शोधायचं नाहीये, तर चुकीचे पर्याय बाद कसे करायचे याचं तंत्र शिकायचं आहे. आणि हो, याच काळात आपण आपल्या मुख्य विषयाचा म्हणजे पेपर 2चा सुद्धा सखोल अभ्यास सुरू करणार आहोत. या टप्प्याचं मुख्य उद्दिष्ट काय, तर फक्त माहिती गोळा करणं नाही, तर त्या माहितीच्या जंजाळातून अचूक उत्तर शोधून काढण्याचं कौशल्य विकसित करणं. कारण परीक्षेत शेवटी हेच कौशल्य कामी येणार आहे. आणि आता आपण पोचलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात निर्णायक टप्प्यात. मे आणि जून ही आहे आपली फायनल लॅप. इथपर्यंत केलेल्या सगळ्या मेहनतीला एकत्र आणून विजयासाठी स्वतःला तयार करण्याची हीच वेळ आहे. रिव्हिजन आणि अचूकता. तर या शेवटच्या 2 महिन्यात काय करायचं? एक साधं पण शक्तिशाली चक्र फॉलो करायचं आहे. दर आठवड्याला किमान 1-2 मॉक टेस्ट द्यायच्या. मग त्यातील चुका शोधायच्या, त्यांचं विश्लेषण करायचं आणि मग पुन्हा आपल्या नोट्स, कीवर्ड्स आणि चार्ट्सची उजळणी करून त्या चुका सुधारायच्या. लक्षात ठेवा, प्रत्येक मॉक टेस्ट ही फायनल परीक्षेची एक नेट प्रॅक्टिस आहे. या सगळ्या धावपळीमागचं अंतिम ध्येय काय आहे? फक्त 3 गोष्टी: वेग, अचूकता आणि आत्मविश्वास. परीक्षेच्या दिवशी वेळेचं गणित जुळलं पाहिजे, उत्तरं अचूक असली पाहिजेत आणि हे सगळं करण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास आपल्यासोबत असला पाहिजे. बरं, तर आपण वेळापत्रक तर पाहिलं, पण फक्त वेळापत्रक असून चालणार नाही. काही स्मार्ट तंत्रसुद्धा आपल्याला माहीत असायला हवीत. याला आपण आपलं सक्सेस टूलकिट म्हणू शकतो, जे दोन्ही पेपर्समध्ये आपला अभ्यास अधिक प्रभावी बनवेल. एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. पेपर आय आणि पेपर 2 या दोन्हींसाठी लागणारी मानसिकता पूर्णपणे वेगळी आहे. पेपर आय हा तर्काचा आणि योग्य पर्याय निवडण्याच्या कलेचा खेळ आहे, तर पेपर 2 हा आपल्या विषयातील ज्ञानाची खोली तपासतो. दोन्हीला एकाच चष्म्यातून बघून चालणार नाही. खास करून पेपर 1 साठी या काही एलिमिनेशन ट्रिक्स आपले गुण नक्कीच वाढवू शकतात. उदाहरणार्थ, ज्या पर्यायांमध्ये नेहमी, फक्त, पूर्णपणे असे टोकाचे शब्द येतात ना, ते सहसा चुकीचे असतात. कारण जगात क्वचितच काही इतकं निरपेक्ष असतं. हे पाठांतर नाही, तर पर्याय निवडण्याचे एक स्मार्ट कौशल्य आहे. अच्छा, आता एक प्रश्न. या संपूर्ण प्रवासात आपला सर्वात मोठा आणि विश्वासू साथीदार कोण असणार आहे? तर त्या आहेत आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेल्या नोट्स. सुरुवातीपासून काढलेल्या चांगल्या नोट्स शेवटच्या रिव्हिजनच्या काळात खरं सोनं ठरतात. मग चांगल्या नोट्स म्हणजे नक्की काय? त्या तुमच्या स्वतःच्या भाषेत असाव्यात. त्यात बुलेट पॉइंट्स, चार्ट्स, फ्लो चार्ट्स असावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या अशा असाव्यात की शेवटच्या महिन्यात अख्खं पुस्तक पुन्हा वाचायची गरजच पडू नये.
तुमच्या नोट्स म्हणजे तुमच्या संपूर्ण अभ्यासाचं सार असायला हवं. आणि हो, मॉक टेस्टबद्दल एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. मॉक टेस्ट फक्त गुण बघण्यासाठी नसतात, त्या चुकांमधून शिकण्यासाठी असतात. म्हणून हे चक्र महत्त्वाचं आहे. टेस्ट द्या, चुकांचं विश्लेषण करा आणि प्रत्येक चूक एका खास चुकांच्या वहीत नोंदवून ठेवा. ही वहीच आपला सर्वात मोठा गुरु ठरेल. चला तर आता या संपूर्ण रणनीतीचं सार एका अंतिम मंत्रामध्ये समजून घेऊया. या परीक्षेतील यशाचं खरं रहस्य तरी काय आहे? आणि तो मंत्र हा आहे: सेट परीक्षा ही शेवटच्या क्षणी जिंकली जात नाही, ती रोजच्या शिस्तीने हळूहळू जिंकली जाते. यश हे परीक्षेच्या आदल्या दिवशीच्या धावपळीने नाही मिळत, ते दररोजच्या लहान लहान पण सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून कमावलं जातं. म्हणून जर आजपासून सुरुवात केली तर जून 2026 हा महिना परीक्षेच्या तणावाचा नाही, तर प्रचंड आत्मविश्वासाचा असेल. आज उचललेला प्रत्येक छोटं पाऊल त्या दिवशी एका मोठ्या विजयात रूपांतरित झालेलं दिसेल. चला तर मग कामाला लागूया.